चौफेर महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पहिली महत्त्वाची बातमी, दिवाळी म्हणजे उत्साहाचा सण। मात्र एखादी दुर्घटना घडते आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं। नवी मुंबईमध्ये सोमवारी रात्री अशा 2 घटना घडल्या। वाशीतल्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये लागलेल्या आगीमध्ये एका कुटुंबाची राख रांगोळी झाली, तर कामोठ्यात झालेल्या अग्निकांडानं मायलेकींचा बळी घेतला। दिवाळीसाठी घर सजवताना तुमच्यापैकी अनेकांनी अशा प्रकारच्या लाइटिंगच्या माळा वापरल्या असतील। कोणी मुख्य दरवाजा सजवण्यासाठी तर कोणी बाल्कनी प्रकाशमान करण्यासाठी अशी लाइटिंग केली असेल। नवी मुंबईतल्या वाशीच्या सेक्टर 14 मधल्या रहेजा इमारतीत राहणाऱ्या जैन कुटुंबियांनी सुद्धा दिवाळीसाठी घरात रोषणाई केली होती। मात्र याच लाइटिंगमुळे दिवाळीची पहिली रात्र जैन कुटुंबियांसाठी काळ रात्र ठरली आहे। नवी मुंबईतले प्लायवूडचे प्रसिद्ध व्यापारी महावीर भाई अच्छा जैन हे वाशीतल्या प्रसिद्ध एमजी कॉम्प्लेक्स मधल्या रहेजा इमारतीत राहतात। 10व्या आणि 11व्या मजल्यावर त्यांचा ड्युप्लेक्स फ्लॅट आहे। रात्री 12:30 नंतर अचानक त्यांच्या घरात आग लागली। आधी खिडकीजवळच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग बघता बघता आगीनं फ्लॅटमधील सर्व फर्निचर कवेत घेतलं। आगीच्या कचाट्यात सापडल्याचं समजताच महावीर भाई अच्छा जैन यांच्यासह 4 जण तात्काळ घराबाहेर पडले। मात्र अंथरुणावर खेळलेल्या 84 वर्षांच्या कमल जैन यांना बाहेर काढण्यात कुटुंब अपयशी ठरलं। नवी मुंबईतल्या वाशी परिसरामध्ये असणाऱ्या एमजी कॉम्प्लेक्स सेक्टर 14 या ठिकाणी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडलेली आहे। एमजी कॉम्प्लेक्स या ठिकाणी असणारी ही रहेजा नावाची इमारत आहे आणि या इमारतीमध्ये रात्री उशिरा आग लागली होती आणि या आगीमध्ये साधारणपणे 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। आपण पाहतोय आगीची दाहकता अजूनही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्णपणे संपूर्ण जो परिसर आहे साधारणपणे 10, 11 आणि 12वा मजला हा पूर्णपणे जळाल्याचं आपल्याला दिसतंय। ज्या आपण घरात आहोत हे महावीर म्हणजे एक जैन समाजातले एक नामवंत प्लायवूडचे व्यापारी आणि आज त्यांच्या इथे काहीतरी म्हणतात, आता माहीत नाही, पोलीस किंवा फायर ब्रिगेडवाले सांगतील। त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी स्पार्क झाला। बघता बघता आगीच्या ज्वाळा इमारतीच्या 12व्या मजल्यावर पोहोचल्या। दिवाळी साजरी करून बाळकृष्णन कुटुंब शांत झोपलं होतं। 42 वर्षांचे सुंदर बाळकृष्णन आणि 40 वर्षीय पत्नी पूजा आणि 6 वर्षांची चिमुकली वेदिका अग्नितांडवामध्ये या सुखी कुटुंबाची राख रांगोळी झाली। 12 वाजता जेव्हा हे झालं प्रकरण, त्यांची आई दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला, कारण तो बाहेर त्यांना आजारी होत्या। इथे बघा त्यांचं मेडिकल बेड आहे, तर ते वजनही होतं, ते बाहेरही काढू शकले नाही, पण सुदैवानं ते स्वतः वाचले, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी, त्यांची मुलगी हे वाचले। परंतु याच्या वरचे मजल्यावरती जी आग पसरली, त्या लोकांनी चूक केली की 11व्या मजल्यावरच्या लोकांचे बाहेर आले, त्याने स्वतःचा जीव वाचवला, बाहेर आले। 12व्या मजल्यावरचे लोक बाहेर नाही येतात, ते घरातच राहिले आणि त्यांचा मृत्यू हा गुदमरून झाला। आग लागल्याने झाला नाही, तर मृत्यू गुदमरून झाला। जास्त करून आपण बघत असाल की आग लागण्यापेक्षा गुदमरून मृत्यू होत असतात। तसाच एक वाईट प्रकार हा दिवाळीच्या दिवसामध्ये झाला। आगीनं जैन कुटुंबियांच्या 10व्या मजल्यावरच्या शेजाऱ्यांच्या घरावरही धडक दिली होती। जीव वाचवण्यासाठी जैन कुटुंबाच्या हाका त्यांच्या कानावरही पडत होत्या। मात्र आगीनं उभारलेल्या भिंतीमुळे शेजारीही काही करू शकले नाहीत। मेन डोअरला बाहेर जायला आम्हाला चान्स नव्हता, काय की धुवा एवढा होता ना, आपण श्वासच घेऊ शकत नाही। तुम्ही कसे बाहेर पडला? मग आग कंट्रोल झाली ना, मग आम्ही उतरून गेले आमच्या हिसाबाने। आमचे 2 पोरे होते, एक 3 वर्षांचे पोरा, एक 7 वर्षांचे, आणि फायर ब्रिगेडवाले आले होते ना, त्यांच्या बरोबर आम्ही मग खाली उतरून गेलो। ते काय झालं होतं ते तो माहीतच नाही पडला। त्यांनी दरवाजा असा ठोकला ना, तेव्हा उघडायला ते गेले ने, उघडायला तो एकदम धुवा होता, त्यातून दार बंद झाला। आम्ही सगळे 6 जण आतमध्ये फसले। ते लोक बुमाबुम करत होते, बचवा बाचवा बाचवा, पण काय करू शकते, बारी नाही निकडू शकते। दिवाळीच्या पहिल्याच रात्री घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे। अग्निशमन दलाला बचाव कार्यादरम्यान ज्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं ते समजल्यानंतर नवी मुंबईतील महापालिकेच्या आयुक्तांनी महत्त्वाचं आवाहन केलंय। तिथं हाऊसिंगच्या सोसायटीमध्ये अंतर्गत हाऊसिंग सोसायटीने जागा मोकळ्या ठेवल्या पाहिजे, कारण ह्या ज्या स्पेसेस आहेत ह्या फायर स्पेसेस आहेत। आपण ज्यावेळेस परवानगी देत असताना ज्यावेळेस सेटबॅक आपण ठेवतो, आणि सेटबॅक ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण असं असतं की फायरच्या गाडीला टर्निंग रेडियस मिळाला। त्या सेटबॅकमध्ये कुठे पार्किंग जर हाऊसिंग सोसायटीने केली असेल तर त्यांच्यावर पण त्यांनी त्यांच्या स्तरावर कारवाई केली पाहिजे, कारण शेवट फायरची गाडी इथं आल्यानंतर सुद्धा जर मध्ये
हाऊसिंग सोसायटीमध्ये जर काही अडचणी आल्या असतील तर त्याच्यावर पण हे करता येईल. एकीकडे वाशीतल्या अग्नितांडवात 4 जणांना नाहक आपला जीव गमवावा लागला, तर दुसरीकडे नवी मुंबईतल्याच कामोठे परिसरात गॅस दुर्घटनेमुळे लागलेल्या आगीत सिसोदिया मायलेकींना जीव गमवावा लागलाय. नवी मुंबईमध्ये आज 2 आगीच्या घटना समोर आल्या. एक वाशी या परिसरामध्ये घटना घडली, तर दुसरी कामोठे परिसरामध्ये आंबे श्रद्धा नावाच्या सोसायटीमध्ये घटना घडल्याचं पाहायला मिळालं. आपण पाहतोय नवी मुंबईतलं हे आंबे श्रद्धा सोसायटी आणि या सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावर आग लागली होती पहाटेच्या सुमारास आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. जीवितहानी देखील झाल्याची माहिती या ठिकाणी माहिती मिळते. दुर्दैवाची बाब म्हणजे या ठिकाणी एका चिमुरडीचा देखील मृत्यू झाला आहे आणि एका आजीचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचल्या होत्या, मात्र आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळं या 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू 2 सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याची माहिती येते. आग मोठ्या प्रमाणामध्ये होती. खरं तर दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण, मात्र नवी मुंबईतल्या आगीच्या या दुर्घटनांमुळे प्रकाशाची जागा अंधारानं आणि आनंदाची जागा स्मशान शांततेनं घेतली आहे. अशी वेळ अगदी कोणावरही म्हणजे कोणावरही येऊ नये म्हणून आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. निलेश बुधावले, एबीपी माझा, नवी मुंबई.